विद्या आलीस तू? ये बस इथं, मी पाणी घेऊन येते. काय प्रेम, काय करतोस? आज बाहेर खेळायला गेला नाहीस तू? अरे जा, परी बाहेर गेलीये खेळायला. हे घे विद्या पाणी. अगं हल्ली तो घरी बोलत पण नाही. काय सांगू तुला काय झालंय ते. अगं काय झालं? घरी कोणी काय बोललं का त्याला? अगं विद्या, त्याला आजी आजोबांची आठवण येते. त्यांनाच इथं आणायचं म्हणतो. आता काय करू ना मला समजत नाही. अगं एवढंच आहे ना मग घेऊन या ना त्यांना. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्यांना इथे आणायला? अगं कसं आणू विद्या, तुला माहितीये ना त्यांचं आणि माझं नाही पटत. अगं हो, मान्य आहे मला, पण म्हणून तुम्ही दोघं त्याला आजी आजोबांपासून का लांब ठेवताय? अगं माझ्या घरी बघ, माझी मुलगी तिच्या आजी आजोबांसोबत दिवसभर खेळत असते. तिला तिचा वेळ कसा जातो हे तिला सुद्धा कळत नाही आणि माझ्या सासू सासऱ्यांना पण नाही कळत. आणि मुळात ते तिला चांगलं शिकवतात, चांगल्या गोष्टी सांगत असतात, ज्या मी पण नाही शिकवत. अगं हो विद्या, सगळं मान्य आहे मला, पण हा फोनवर बोलतच असतो की व्हिडिओ कॉलवर तास तासभर गप्पा मारत असतात सगळेजण. अगं दीप्ती, तुला कळतंय का? आजी आजोबांचं प्रेम व्हिडिओ कॉलवर मिळणं आणि ते प्रत्यक्षात मिळणं यात खूप फरक आहे अगं. आणि आई वडिलांचं प्रेम असंही तुम्ही दोघं देतायच त्याला. अगं पण आजी आजोबांचं प्रेम, जर आजी आजोबा असून तुम्ही त्या प्रेमाला त्याला वंचित का ठेवताय? का त्यांना इकडे घेऊन येत नाहीयेस तू? आणि त्याचा हट्ट आहे ना, मग कर ना तो पूर्ण. अगं विद्या, मी त्याचे सगळे हट्ट नाही पुरवू शकत. खाय प्यायचा हट्ट धरला असता तर गोष्ट वेगळी आहे, मी तो हट्ट पुरवला असता, पण हा हट्ट नाही पुरवू शकत. नाही पुरवू शकत तू? अगं त्यांना जर इथं आणलंस ना तर प्रेम मध्ये खूप बदल घडेल. आणि तो ना आता जो तुझ्याकडे छोट्या छोट्या गोष्टींचा हट्ट करतोय तो नाही करणार. आणि तुझं पटत नाहीये ना तुझ्या सासू सासऱ्यांसोबत, पण तुला सांगू का, ते त्याच्यावर निस्वार्थपणे प्रेम करत असणार आहे. तुला सांगू का दीप्ती, आजी आजोबा हे त्यांच्या नातवांमध्ये ना त्यांचं बालपण जगत असतात, ते जगण्याचा आनंद घेत असतात आणि तो त्यांना त्यांच्यापासून मिळतो. सो मला असं वाटतंय की तो तू हिरावून घेऊ नकोस आणि तुला तो हक्क पण नाहीये. तू एक काम कर, तू त्यांना खरंच घे बोलावून, तुझा राग बाजूला ठेवून. आणि आता सांगतो, तुला आजी आजोबा हवे आहेत ना? हा, आजी आजोबांना ना आपण उद्याच घेऊन ये. खुश का आता? सुटले धागे उरले माग उसासे